इतिहास आठवतोय आणि इतक्या वर्षापूर्वी जरी ती लढाई झाली असेल तरी 2025च्या शेवटी 2026 मध्ये जाताना आजही भीमा कोरेगावला लाखोच्या संख्येने भीम अनुयायी येतात आणि आपण यांनी हेच दाखवून दिले की भीमा कोरेगावच्या दिवशी इकडे पेशवाई माती काढण्याचं काम केलं होतं त्यांना आम्ही विसरलेलो नाही मित्रांनो. आणि दुसऱ्या बाजूला 4500 शूरवीरांनी इकडच्या व्यवस्थेच्या विरुद्ध, इकडच्या परिस्थितीच्या विरुद्ध आणि इकडच्या पेशवाईच्या विरुद्ध बंद करण्याचं काम केलं होतं. त्यांना आपण अभिवादन करायला येतो तेव्हा फक्त महाराष्ट्राला नाही तर भारताला नाही तर अख्ख्या जगाला दाखवून देतो की हे बाबासाहेबांची औलाद अजूनही लढलेलो विसरलो नाही. 500 लोकांनी तेव्हा मार केला होता आणि मात केला होता पेशवाईचा. आणि आजही आपल्या सर्वांना दाखवून द्यायचंय की समोर किती मोठी परिस्थिती असेल, किती मोठी ताकद असेल, तरी आज जर इकडे 500 लोक बाबासाहेबांच्या अनुयायी जमले तर समोरच्याला कापल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढी विनंती करतो की आज जसं आपण भीमा कोरेगावच्या इथे अभिवादन करायला एवढ्या मोठ्या संख्येने आलो, त्याच पद्धतीने आपल्याला हा शौर्याचा इतिहास आणि आपल्याला आपल्या समाजाचा लढवलेला इतिहास पुढे घेऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये घेऊन जायचा आहे. आणि भीमा कोरेगावच्या शौर्याला आपण तेव्हाच अभिवादन करू जेव्हा आपण त्यांच्या पद्धतीने त्यांच्यासारखे छाती तोडपणे लढणं शिकू.